टीजेएसबीची नवसंकल्पनेतून वृद्धिंगतेची वाटचाल. टीजेएसबी सहकारी बँकेने ठाण्यात आपले आर्थिक वर्ष 2023-24 चे लेखापरीक्षित निकाल जाहीर करण्यासाठी हॉटेल सत्कार ग्रँड ठाणे येथे पत्रकार परिषद घेऊन आपली 1 दशकाहून अधिकची परंपरा कायम राखली. पत्रकार परिषदेत बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी खालील बाबींचा ठळकपणे उल्लेख केला. गेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण रुपये 13,743 कोटी ठेवी होत्या. त्या आता रुपये 14,588 कोटी झाल्या आहेत. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 6.15% वृद्धी झाली. तर कर्ज वितरण रुपये 7,211 कोटीवरून रुपये 7,875 कोटी याच्यावर स्थिरावले. पुंजी पर्याप्तता ही 17.57% राहिली. हे सर्व करत असताना बँकेचा एकूण व्यवसाय हा रुपये 22,463 कोटी इतका झाल्याचे नमूद केले. ढोबळ अनुत्पादित कर्ज प्रमाण घसरून 3.66% राहिले, तर निव्वळ अनुत्पादित कर्ज गेल्या वर्षीप्रमाणे 0% राहिले आहे. शरद गांगल पुढे म्हणाले, बँकेने गेल्या आर्थिक वर्षात 3 नवीन शाखा सुरू केल्या. त्यात कर्जत, रायगड, वाळुंज, छत्रपती संभाजीनगर या नेहमीच्या पद्धतीने उघडल्या, तर परवरी, गोवा येथे रिझर्व्ह बँकेच्या नव्या ऑटोमॅटिक रूट या धोरणानुसार ही शाखा सुरू झाली आहे. नागपूर येथे दूरस्थ ATM सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सुरू असलेल्या एप्रिल 2024 या महिन्यात पुणे जिल्ह्यातील मोशी व बारामती येथे बँकेच्या नवीन शाखा सुरू होत आहेत, अशी माहिती दिली. तसेच आणखी 2 शाखा वर्षभरात कार्यान्वित होतील, असे अध्यक्ष शरद गांगल यांनी सांगितले. बँकेच्या 53व्या वर्धापन दिनी टीजेएसबी संदेश ही ध्वनीसहित QR कोड प्रणाली व्यावसायिकांसाठी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. गोवा येथे ATPM सुविधा म्हणजेच कधीही 24 तास धनादेश क्लिअरिंग सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. गोवा सरकारची विद्युत देयक भरण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरली. मुंबईत बेस्टच्या 20 ग्राहकांना त्यांच्या विद्युत देयकांचे धनादेश जमा करण्यासाठीही ही सुविधा दिलेली आहे. बँकेला इंडियन बँक असोसिएशन IBA कडून एकूण 3 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. बँकेने पुरस्कारांचा त्रिवेणी संगम साधला आहे. बँकेला बेस्ट बँक सेल्स, पेमेंट अँड एंगेजमेंट, तर दुसरा बेस्ट टेक टॅलेंट अँड ऑर्गनायझेशन, तर तिसरा बेस्ट टेक्नॉलॉजी बँक ऑफ द इयर असे एकूण 3 प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेले आहेत. एकंदर बँकेची वाढ मागच्या वर्षी आपलं 20,954 कोटीचा एकंदर आपला व्यवसाय होता, तो 22,463 कोटी झालेला आहे. डिपॉझिट मागच्या वर्षी आपली 13,743 कोटी होती, ती 14,588 कोटी झालेली आहे. त्याच्यानंतर लोन्स जी आहे, ज्याला आपण ॲडव्हान्सेस म्हणतो, ती मागच्या वर्षी 7,211 कोटी होती, ती 7,875 कोटी झालेली आहेत. आपला जो ढोबळ नफा आहे तो 291 कोटी होता, तो 280 कोटी झालेला आहे. आणि नेट प्रॉफिट जो आहे तो 173 कोटीवरनं 216 कोटी झालेला आहे. आपला स्वनिधी आहे तो मागच्या वर्षी 1,549 कोटी होता, तो 1,719 कोटी झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचा आपल्या वर्षी आपला मागच्या वर्षी ग्रॉस NPA हा 3.99% होता, तो 3.66% आपण कमी आणायला आपल्याला यश मिळालेलं आहे. नेट NPA गेली अनेक वर्ष आपला 0 आहे, 0 असतो तो 0च आहे. आणि कॅपिटल ॲडिक्वेसी रेशिओ की जे बँकेची एकंदर जे आरोग्य आहे त्याचं एक ते प्रमाण आहे ते 16.93% वरून 17.57% आहे. तर अशा तऱ्हेने चांगला ग्रोथ आपल्या बँकेने दाखवलेला आहे. पत्रकार परिषदेत बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्बलक्ष्मी शिरारी यांनी बँकेच्या निव्वळ नफ्यात झालेली वाढ व त्यामागची बँकेची कार्यपद्धती विशद केली. एकूण बदलत्या बाजार स्वरूपातून बँकेने नवसंकल्पना, ग्राहकाभिमुख व्यवसाय, सचोटी, सूचीबद्ध जोखीम धोरण यातून यशस्वीपणे मार्गक्रमण करत व्यवसाय आणि नफा वृद्धी केली आहे,
असे व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्बलक्ष्मी शिराली यांनी सांगितले. बँक यापुढेही अशीच प्रगती करेल असा विश्वास अध्यक्ष शरद गांगल यांनी व्यक्त केला. अपारंपरिक मार्गातून व्यवसाय वृद्धी करेल. TJSB बँक कायमच भरोसे का बँक, भविष्य का बँक म्हणून ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरेल, असे अध्यक्ष शरद गांगल यांनी शेवटी सांगितले. पत्रकार परिषदेत बँकेचे उपाध्यक्ष वैभव सिंघवी तसेच सर्व संचालक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य व बँकेचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पहिलीत प्रवेश. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणार खडकी या ठिकाणी नवीन वर्ष गुढीपाडवा या मुहूर्तावर मोठ्या गटातून पहिलीत प्रवेश देण्यात आले. शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक रायचंद्र जगन्नाथ खांडेकर, उपशिक्षिका सुवर्णा राकेश ओतारी यांनी आभार मानले. तसेच सतत शाळेसाठी झटणारे लोणार खडकी गावचे शिक्षक रायचंद्र खांडेकर अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांना शिक्षण देत आहेत व त्यांच्या हातून बरेच मुले घडले आहेत. शासनाच्या हुकमानुसार गुढीपाडवा, पटवाडवा या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या माझ्या शाळेतील दाखलपात्र मुलांसाठी आज आम्ही शाळा प्रवेशोत्सव हा कार्यक्रम आयोजित केला. याला उपस्थित असणारे आमच्या गावातील सर्व विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ, शाळा समितीचे अध्यक्ष, गावचे माझे सरपंच, आमचे अखिल भारतीय लोणारे समाजाचे तालुका अध्यक्ष, या सर्वांचं शाळेच्या वतीनं मी आभार मानतो. या ठिकाणी हा कार्यक्रम संपला ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी लोणार, तालुका मान, जिल्हा सातारा या शाळेमध्ये शासनाच्या नियमानुसार गुढीपाडवा, पटवाडवा या उपक्रमाला अंतर्गत आपल्या शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम अतिशय आनंदात, उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे. आपण इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी शाळेत प्रवेश देत आहोत. या म्हणजेच शुभ कार्याची सुरुवात जशी गुढी उभारून करतात तशी शिक्षणाची खरी सुरुवात गुढीपाडव्याने आपण आज करीत आहोत. आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये प्रवेश देत आहोत. यांचं जीवन पुढील आयुष्य हे शिक्षणासाठी अतिशय चांगलं यशदायी जावो अशी सर्वांना शुभेच्छा देऊया. आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व विद्यार्थी यांचं मी मनपूर्वक आभार मानते. यावेळी माजी उपसरपंच सुनील खांडेकर, युवा नेते महादेव जाधव, विनोद खांडेकर, अशोक जाधव व स्वतः जनादेश TV न्यूज चॅनलचे पत्रकार आबासो शिंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता.
ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. शासन, संघटन आणि जनता यामधील सेतू म्हणून हे कार्यालय काम करणार, देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाण्यात भाजपच्या नूतन कार्यालयाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. भाजपचे नूतन कार्यालय ही एक वास्तू किंवा इमारत नाही, तर परिवार आहे. तेव्हा शासन, संघटन आणि जनता यामधील सेतू म्हणून हे कार्यालय काम करेल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ठाण्यातील वर्तकनगर परिसरात भाजपच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या कार्यकाळात ठाण्यात सुरू झालेल्या भाजपच्या प्रशस्त कार्यालयामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे. आगामी सर्व निवडणुकीच्या दृष्टीने हे कार्यालय महत्त्वाचे असून येथूनच जिल्ह्यातील ठाणे शहर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी आणि ठाणे ग्रामीण या क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी हे कार्यालय दुवा ठरणार आहे. ठाण्यातील रेमंड कंपनीच्या आवारात दुमजली कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला कपिल पाटील, रवींद्र चव्हाण, संजय केळकर, गणेश नाईक, निरंजन डावखरे, माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, संजीव नाईक, श्रीकांत भारतीय, ठाणे लोकसभा प्रभारी जयप्रकाश ठाकूर, गीता जैन, मंदा म्हात्रे, रमेश पाटील, महेश चौगुले, महेश बालदी, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, वीना भाटिया, सुरेश हावरे आदींसह भाजपचे ठाणे तसेच रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी भाजप कार्यालयासाठी पाठपुरावा करणारे तत्कालीन जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, विद्यमान जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचे देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच
कार्यालयाच्या उभारणीत योगदान देणारे कर्नल बक्षी यांच्यासह हर्ष सुरेंद्र हिरानंदानी, सौरभ परांजपे, रेमंड ग्रुपचे संदीप माहेश्वरी, संजीव शरीर, महेश लाड, अंकुश गुप्ता, हनीफ खान, वैभव दीक्षित यांचा सन्मानही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी 500 वर्षानंतर अयोध्येत श्रीरामाची मूर्ती स्थापन झाली त्यानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा आहे. हे ज्यांच्यामुळे शक्य झाले ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विजयाची गुढी देशात आणि महाराष्ट्रात उंचच उंच गेली पाहिजे अशी प्रार्थना केली. तसेच अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर भाजपचे हे नूतन कार्यालय उभे राहिले असून हे कार्यालय डोनेशनमध्ये नाही तर वाजवी किंमत देऊन निर्माण केल्याचे आवर्जून नमूद केले. आजकाल नेते स्वतःची प्रॉपर्टी कशी वाढेल हे पाहतात, मात्र भाजपचे कार्यकर्ते पक्षाची प्रॉपर्टी कशी वाढेल याला प्राधान्य देतात. हाच भाजप आणि इतर पक्षात फरक आहे असे नमूद करून फडणवीस यांनी कार्यालय हे आपले घर असते. कार्यालय ही एक अशी जागा असते की ज्या ठिकाणाहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळते. हे हक्काचे स्थान असून ही एक वास्तू किंवा इमारत नाही तर परिवार आहे. तेव्हा शासन, संघटन आणि जनता यामधील सेतू म्हणून हे कार्यालय काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. भारतीय जनता पक्षामध्ये आणि अन्य पक्षांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक जर काही असेल तर विविध पक्षांचे नेते स्वतःची प्रॉपर्टी कशी झाली पाहिजे असा प्रयत्न करतात. आपले नेते भारतीय जनता पक्षाची प्रॉपर्टी कशी झाली पाहिजे असा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कार्यालयांची कामं चाललेली आहेत. कार्यालय हे आपलं घर असतं. कार्यालय एक अशी जागा असते की ज्या ठिकाणून पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळतं, प्रेरणा मिळते, एक हक्काचं स्थान मिळतं. एक कार्यालय म्हणजे केवळ वास्तू नाहीये, कार्यालय म्हणजे केवळ इमारत नाहीये, तर कार्यालय एक प्रकारे आपल्याला परिवार असल्याची भावना या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. आणि केवळ कार्यकर्त्यांकरता नाही तर भारतीय जनता पक्षाचं कार्यालय हे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीकरता एक हक्काचं स्थान असतं. प्रारंभी प्रास्ताविकात निरंजन डावखरे यांनी वास्तू नेहमीच तथास्तू करीत असते. 20,000 बिल्टअप आणि 13,500 चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळात सौर ऊर्जायुक्त संपूर्ण इमारत उभी राहिली आहे. त्याची आज स्वप्नपूर्ती होत असताना आनंद होत असल्याचे सांगितले. तर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी भाजपच्या हक्काच्या कार्यालयासाठी योगदान देण्याचे भाग्य लाभल्याचे नमूद करून उपस्थित मान्यवरांसह सर्वांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.